हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात सर्वजण? मजेत आणि मस्त ना? आम्ही पण खूप छान आहोत. तर सगळ्यांना सगळ्यात अगोदर श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा दिवस खूप छान आणि सुंदर जावो हीच आई जगदंबे आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना. ह्या व्हिडिओमध्ये मी घरातील कामं सांभाळून आणि म्हणजे नाही का प्रत्येक कामाला किती वेळ आणि मला कसा वेळ लागतो, प्लस माझी शिलाईचं काम असतं ते सुद्धा मी कसं मॅनेज करते दिवसभरामध्ये. मी त्या कामासाठी किती वेळ देते माझा आणि घरातील कामासाठी किती वेळ देते हे सर्व काही मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडला तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवर आपल्याला नवीन असाल किंवा आला आहात तर प्लीज सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. स्किप न करता पूर्ण बघा. तर सकाळी ना सगळ्यात अगोदर सकाळपासून सुरुवात करू म्हणजे उठल्यापासून. तर सकाळी आत्ता सध्या तर सुट्ट्या आहेत शाळेला, त्यामुळे ना मी एकतर 6:30पर्यंत मी उठत असते. तर 6:30ला उठल्यानंतर कारण आई पण अगोदर उठत असतात आणि आजी सासू पण आहेत, तर त्यामुळे ना घरातील कामांना सकाळी सकाळी म्हणजे जरासं मला काही एवढं काम नसतं. सकाळी रूम वगैरे झाडू मारायचं रूमला, एवढंच असं काही काम असतं. बाकीचं काही नाही, सगळं आई आणि आमची आजी सासू ह्या मॅनेज करत असतात. सकाळचं झाडं वगैरे बाहेरचं इकडचं तिकडचं म्हणजे हे सर्व काही ते मॅनेज करतात. मग सकाळी उठल्यानंतर मी आंघोळ करून डायरेक्ट किचनमध्ये येत असते. त्यावेळेस काय करते, मी आंघोळ झाल्यानंतर आपलं थोडंसं आवरून घेत असते, स्किन केअर वगैरे करून घेते. कारण एकदम फ्रेश वाटायला हवं दिवसभर आणि आपल्याला स्वतःसाठी एकदम फ्रेश वाटायला हवं. त्यामुळे अगोदर स्किन केअर करून थोडासा चहा वगैरे मग लगेचच मी ठेवत असते इथं गॅसवरती. आणि म्हणजे कसं चहा वगैरे ठेवूपर्यंत देवपूजा करून घ्यायची, जेणेकरून आपला थोडासा वेळ वाचतो, सगळ्या गोष्टी मग मॅनेज होतात पुढच्या. आणि एकीकडे चहा आणि दुसरीकडे भाजीची तयारी करायची. म्हणजे कुठलं काही एखादी आपल्याला कडधान्य जर बनवायचं असेल तर मग ती शिजायला टाकायचं किंवा कुकरला लावून द्यायचं आणि इकडे चहा वगैरे ठेवून घ्यायचा. तर असं काहीचं करत असते. भाजी मग जर अशीच एखादी म्हणजे नाही का न शिजवता लगेचच फोडणी देऊन आपण काही अशा भाज्या असतात त्या जर करायच्या असल्या तरीसुद्धा मी तशीच करते. चहा वगैरे थोडासा घेते, लगेचच मग फोडणी वगैरे देऊन भाजीला पीठ वगैरे मळून ठेवायचं लगेच. आणि भाजी टाकेपर्यंत पीठ वगैरे चांगलं भिजतं आणि मस्त अशा चपात्या पण येतात. आणि आता हे बघा इथं चहा वगैरे घेते आणि चहा घेतल्यानंतर आहे ना मी लगेचच बाकीचं काम करत असते स्वयंपाकातलं. म्हणजे भाजी झालेली असेल तर लगेच चपात्या करून घ्यायच्या आणि चपात्या लाटून घ्यायच्या. आणि थोडाफार नाश्ता वगैरे कोणाला करायचा असेल चपाती चहा किंवा भाजीसोबत तर सकाळी नाश्ता पण करणारे. तर त्यामुळे ना म्हणजे आमच्या इथं सकाळी लवकरच स्वयंपाक होतो, कारण नाश्ता असला तरी पण चपाती वगैरे असाच नाश्ता असतो. तर अवनीला बरं नव्हतं, त्याच्यानंतर मी स्वयंपाक वगैरे झाला आणि मस्त इथं पीठ भिजत घातलं. तर धपाटे बनवायचे आहेत मला. तर ह्यासुद्धा गोष्टी ॲड करायच्या असतात आपल्या मुलांच्या आवडीनिवडी स्वयंपाकाबरोबर, ह्यासुद्धा आपल्याला कराव्या लागतात. मग ह्या गोष्टीलासुद्धा वेळ द्यायचा असतो. मग स्वयंपाक वगैरे करून बाजूला ठेवायचा आणि ज्यांना कोणाला जायचं असेल गडबडीत तर त्यांनी डबा वगैरे असं जाणार असेल बाहेर तर मग अगोदर स्वयंपाक करून घ्यायचा आणि नंतर हे बाकीचं मग नाश्त्यासाठी मुलांना मी हे बनवून देत असते. तर आता पीठ वगैरे भिजून घेतलं आणि लगेचच इथं धपाटे बनवायला घेतलेले आहेत मी. धपाट्याला काय गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ, थोडासा कांदा वगैरे कट करून, मस्त हिरवी मिरची कट करून, त्यामध्ये जर असं ओवा जिरे वगैरे सगळं काही टाकून, मस्त कोथिंबीर टाकून छान असं धपाटा मी इथं बनवलं आहे. आणि धपाट्यासाठी ना असे व्हाईट कलरचे जे रुमाल असतात आपल्याकडे त्याचाच उपयोग करायचा, नाही तर सुती जरी रुमाल असेल तरी चालेल. पण शक्यतो नवीन आणि चांगले स्वच्छ असे कपडे आपण या धपाट्यासाठी वापरायचे. त्यामुळे काय होतं, मुलांच्या म्हणजे खाण्यापिण्याच्या गोष्टी असतात त्याच्यात म्हणजे स्वच्छता ही असलीच पाहिजे. या सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन आपण सगळं काही करायचं असतं खाण्यासाठी. तर आता छान असे धपाटे इथं मी बनवून घेतले आणि ना उन्हीला बरं नव्हतं, त्यामुळेच मी हे धपाट्याचा घाट घातलेला आहे. कारण ह्या धपाट्यामुळे ना थोडीशी तोंडाला चव येते आजारी लोकांना. तर मग हे आजारी असेल कोणी घरामध्ये तर हमखास आमच्या इकडे म्हणजे क्वचित प्रमाणात तर नेहमी बनतंच, पण आजारी असल्यावर आवर्जून हे धपाटे बनत असतात.
तर मग आता सुंदर असे धपाटे बनवून घेतले. त्यानंतर आहे ना दुपारी दुपारी पण नाही, सगळं काम आवरल्यानंतर आहे ना थोडंसं आता उन्हाळा कडक असल्यामुळे थोडेसे सगळ्यांना सरबत बनवलं आणि सरबतसुद्धा घेतलं आणि त्यामुळं सगळे फ्रेश झाले. आणि आता शिलाईचं काम, तर सगळे कामं आवरल्यानंतर मी शिलाईला वेळ देत असते. तर हे बघा एवढे सगळे ब्लाऊज आता नाही का मी इथं रेडी केलेले आहेत अगोदर, आणि त्यानंतर आता मला इथं बाकीचे पण रेडी करायचे आहेत. तर त्यासाठी काय करायचं, म्हणजे सुरुवातीला मी संध्याकाळी पण ब्लाऊज हे जे पीस असतात ते कट करून घेते, कारण सकाळी सकाळी जेव्हा आपलं काम आवरेल आणि फ्रेश असा मूड असेल तेव्हा लगेच आपण शिलाईला बसू शकतो. त्या हिशोबाने मी कटिंग करत असते. पण हे आता अचानक ब्लाऊज आले होतं आणि अर्जंट पण द्यायचं होतं, म्हणून मी आता दुपारीच घेतलेलं आहे तर कटिंगला. आणि दुपारी जर कटिंग केली ना ब्लाऊज पीस असा, तर थोडासा कंटाळा येतो आणि मूड पण आपला थोडासा नाही का कंटाळवाणी होतो, कारण दिवस पण तसे आहेत उन्हाळ्याचे दिवस. त्याच्यामुळं पण तरी बी आपल्या कामामध्ये एनर्जी आपली असायलाच हवी. त्यासाठी सतत कोल्ड्रिंक्स वगैरे, थोडंफार सरबत किंवा पाणी सतत घेत राहायचं. त्यामुळे एकदम शरीरामध्ये फ्रेशनेस आणि टवटवीतपणा जाणवत राहतो. शरीर आपलं ताजेतवाने असतं कायमस्वरूपी. तर हेच असं. आणि दुपारचा वेळ मी भरपूर असा शिलाईला देत असते, कारण आहे ना शिव पण आमचा झोपलेला असतो आणि खूप सारं काम जे असतं सकाळचं ते सगळं दुपारपर्यंत आवरलेलं असतं. त्यानंतर मग मी शिलाईचं काम झाल्यानंतर परत मग मुलांसाठी थोडाफार संध्याकाळचा नाश्ता वगैरे असं बनवत असते आणि संध्याकाळचा चहा. तर या सगळ्या गोष्टी आहे ना दिवसभरात आहे ना खूप जास्त मॅनेज करावे लागतात. मुलं जर असली ना घरामध्ये छोटे छोटे, तर खूप जास्त वेळ मुलांना द्यावा लागतो आपल्या कामापेक्षा. तर हे सगळे कामं बघून मुलांचं बघून आपल्याला जेवढं काही करता येईल तेवढंसं दुपारच्या वेळामध्येच आपल्याला करावं लागतं. म्हणूनच आहे ना मी जास्त प्रमाणात शिलाई म्हणा किंवा आणखी काही गोष्टी असतील करण्यासारख्या घरातले कामं सोडून, म्हणजे इतर गोष्टी तर त्या दुपारीच करत असते. म्हणजे माझं सपोज आता मला व्हिडिओ एडिटिंग पण करावा लागतो खूप जास्त प्रमाणात, म्हणजे त्याचंसुद्धा काम असतं मला शिलाईसोबत ह्याचंसुद्धा. तर मग यासाठी मी संध्याकाळी वेळ देते, कारण जेवणं वगैरे झाल्यानंतर रात्री थोडंसं मी एडिटिंगचं काम करत असते. आणि रात्री केल्यानंतर व्हॉइस ओव्हर द्यायचा असतो. रात्री कसं शांतता असते थोडी, पण कसं बाकीचे पण लोक शेजारी वगैरे झोपतात, म्हणजे लहान मुलं, तर त्यामुळे त्यांना डिस्टर्बन्स नको म्हणून मी सकाळी ना संध्याकाळी पूर्ण व्हिडिओ एडिटिंग करून ठेवते, फक्त व्हॉइस ओव्हर देण्याचा बाकी ठेवते. तो मग जसा मला वेळ भेटेल सकाळी किंवा म्हणजे जेव्हा केव्हा वेळ भेटेल ना तेव्हा मी व्हॉइस ओव्हर देऊन देते आणि मग माझा व्हिडिओ अपलोड करण्यासाठी रेडी होतो. हे सुद्धा माझं काम मी दिवसभराच्या म्हणजे माझे जे रोजचं रुटीन आहे त्यामध्ये हे पण माझे ॲड आहे, कारण व्हिडिओचं पण रोजच्या रोज काम असतं. डेली व्हिडिओ टाकावा लागतो, शॉर्ट किंवा लॉंग. हा तर शॉर्ट व्हिडिओ माझा रोजच असतो चॅनलवर. लॉंग व्हिडिओ 1-2 दिवसानंतर येतो, कारण वेळेअभावी खूप जास्त गोष्टी मला मॅनेज कराव्या लागतात आणि त्या आहे ना कधी कधी पॉसिबल होत नाहीत. आणि त्याचमुळे ना मग 1-2 दिवसानंतर मी लॉंग व्हिडिओ असा टाकत असते, जेणेकरून मग चॅनलवर रोज तर शॉर्ट व्हिडिओ पडतो आणि लॉंग व्हिडिओ पण खूप जास्त गरजेचा असतो आपला वॉच टाईम वाढवण्यासाठी. त्यामुळे लॉंग व्हिडिओ हा मला टाकावाच लागतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी ना दिवसभरात मी खूप जास्त मॅनेज करते. आणि संध्याकाळी 5-6च्या दरम्यान आमच्या आजींना आणि मला चहा लागतो, त्यावेळी मी चहा बनवते, मस्त असा चहा घेते, परत एकदा पूर्ण अशी दिवसभरातून नाही का म्हणजे फ्रेश होते, चहा घेते आणि परत एकदा संध्याकाळच्या कामाला लागत असते. संध्याकाळचे झाडू वगैरे मारून घ्यायचा. तसं आजी असतात मदतीला, त्या पण खूप जास्त मदत करतात भांडी वगैरे घासण्यासाठी मला. त्यामुळे मला सगळ्या गोष्टी इझिली मॅनेज होतात. आणि नंतर संध्याकाळी देवपूजा वगैरे करायची, दिवाबत्ती करून मस्त असं स्वयंपाकाला लागायचं परत एकदा. आणि हेच असतं आमचं दिवसभराचं रुटीन आणि मॅनेजमेंट. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि प्लीज चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करत जा, जेणेकरून चॅनल लवकरात लवकर ग्रो होईल आणि तुमचा मला सपोर्ट भेटेल. तर थँक्यू सो मच माझा आजचा तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल. आणि भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तर तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि श्री स्वामी समर्थ.